ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। बिहारमधील महागठबंधन सरकार कोसळलं, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा। भाजपा आणि जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन। नितीश कुमार नवव्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, तर बिहार भाजपाचे अध्यक्ष सम्राट चौधरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री। नितीश कुमारांसह 6 कॅबिनेट मंत्र्यांची शपथ। बिहार पाठोपाठ आता महाराष्ट्रातही लवकरच इंडिया आघाडी तुटणार, भाजपाचे खासदार राधामोहन दास अग्रवाल यांचा दावा। पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा स्वबळाचा नारा कायम। नवी मुंबईतील विश्व साहित्य संमेलनात राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। म्हणाले, पंतप्रधान मोदींना आपल्या मातृभाषेचं प्रेम लपवता येत नाही, मग आपण मराठीचं प्रेम का लपवावं? राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्ती करण्याचं आवाहन। प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी वरळीतील पोलीस कॅम्प ग्राउंडवर एक धाव खाकीसाठी मॅरेथॉनचं आयोजन। आदित्य ठाकरेंनी नोंदवला सहभाग। मुंबईतील प्रदूषणाला मुख्यमंत्री आणि त्यांची बिल्डर लॉबी जबाबदार, आदित्य ठाकरेंचा थेट आरोप। पुण्याच्या हिंजवडी येथील ओयो हॉटेलमध्ये प्रियकरानं केली प्रेयसीचे गोळ्या झाडून हत्या। मुंबईच्या दिशेने फरार प्रियकराला मध्यरात्री पिस्तुलासह अटक। प्रेम प्रकरणातून खून केल्याची शक्यता। फ्लिपकार्टमध्ये बन्सल युगाचा अंत, सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांचा राजीनामा। 16 वर्षांनंतर संचालक पदावरून पायउतार। दुसरे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी 2018 मध्ये सोडली होती फ्लिपकार्टची साथ। कॅरेबियन संघाने रचला इतिहास, तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळवला पहिला कसोटी विजय। ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव, सामनावीर शेमार जोसेफचे 7 बळी। ब्राझीलची पॉप स्टार डॅनी लीचं लिपोसक्शन सर्जरीमुळे निधन, वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आय एम फ्रॉम द अमेझॉन या गाण्यामुळे मिळाली होती प्रसिद्धी। महाराष्ट्र शाहीर चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार। चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 18 फेब्रुवारीला दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता स्टार प्रवाह चॅनलवर होणार। न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा ettvbharat.com।